महाराष्ट्रातील सर्व माझ्या मित्रांचं आणि मैत्रिणींचं CST लॉन्च पॅड या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजचं जे आपलं सेशन आहे ते कंटिन्यू सेशन चाललेलं आहे मिशन महापारेषणकरिता. जे 2017मध्ये जो पेपर झाला होता, 16 ऑलरेडी आपण कव्हर केलेला आहे. 17मध्ये जो पेपर झालेला आहे त्याचे जे शिल्लक राहिलेले बाकीचे प्रश्न आहे ते आजच्या क्लासमध्ये आपण कव्हर करणार आहोत. आजचा आपला 6वा क्लास आहे. याच्यापूर्वी 2016चा पण पेपर आपण क्लिअर केलेला आहे आणि आज 17चा पेपर इथे संपून जाईल. तर पूर्ण जर बघायचे असेल तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. त्या प्लेलिस्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि सोबतच जर तुम्हाला हे क्वेश्चन पेपर जर डाउनलोड करायचे असेल, जी आन्सर की आलेली आहे ओरिजिनल ऑफिशियल, तर ते ॲप डाउनलोड करायचं. त्याच्यामध्ये स्टडी मटेरियलमध्ये जर केले तर तुम्ही फ्रीमध्ये PDF काय करू शकता, डाउनलोड करू शकता. आणि रोज तुम्हाला सांगतो आणि पुन्हा सांगत राहील की तुम्हाला काय करायचं आहे. रोज 10 मार्क्सची मी क्विज घेतो इलेक्ट्रिकलच्या पूर्ण कंबाईन क्वेश्चनवरती, म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की कोणत्या टॉपिकमध्ये आपण कमजोर आहे आणि कोणत्या टॉपिकवरती आपण अभ्यास केला पाहिजे. तर ते फ्रीमध्ये राहते, तेही ॲपमध्ये आहे. त्या ॲपमध्ये जाऊन ॲप डाउनलोड करा. त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून जेव्हा केव्हा मी या प्रकारचा नवीन व्हिडिओ अपलोड करणार तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला. आणि सोबतच जर तुम्हाला माझ्याशी सोशल मीडियावरती कनेक्ट व्हायचं असेल, कारण मी असेच अपडेट मी सोशल मीडियावरती पण देत असतो, तर माझा ID आहे रोशन ताजने फॉर यू. तो कोणत्याही एका प्लॅटफॉर्मवरती तुम्ही किंवा तुम्हाला वाटते त्या प्लॅटफॉर्मवरती माझ्याशी जुळू शकतात. तर मग आजचा जो आपला सेशन आहे तो सेशन आहे 2017चे क्वेश्चन्स. तर आता बघा, आत्तापर्यंत जे झालं, जेवढे प्रश्न झाले 16चे तर पूर्ण तुम्ही बघितलेले आहे. आणि नसेल बघितले आठवणीन जाऊन बघा, कारण की युद्ध करण्या अगोदर आपल्याला ज्याच्याशी युद्ध करायचं आहे त्याच्याबद्दल पूर्ण जाणून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. हे तुम्हाला वारंवार मी पटवून देण्याचा प्रयत्न करा. तर तुम्हाला जो पेपर झाला आहे आता 17चा जवळपास संपलेला आहे, म्हणजे आजच्या या क्लासमध्ये पूर्ण संपून जाईल क्वेश्चन. तर तुम्हाला आता हे लक्षात घ्यायचं आहे की आपला कुठपर्यंत अभ्यास झाला आहे आणि पुन्हा किती अभ्यास आपल्याला करायचा आहे, म्हणजे कुठपर्यंत आपली पातळी आहे. हे जवळजवळ 99% तुमचं सर्व क्लिअर झालेलं आहे. तर आत्ताच जोमानी कामामध्ये लागा, कारण जो इथे कष्ट करणार त्याला त्याचं फळ मिळणार हे तर नक्कीच आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे की ITIच्या विद्यार्थ्याची परिस्थिती काय आहे हे तुम्ही चांगल्या पद्धतीने जातात. तुम्ही अभ्यास म्हणजे तुम्ही माझा व्हिडिओ बघत आहे याचा अर्थ तुम्ही अभ्यास करताय. पण तुमचे जे मित्र आहे त्यांच्याशी तुम्ही कम्पेअर करून बघा की तुम्ही कुठपर्यंत आहे, त्यांच्या कम्पॅरिझनमध्ये आपण कुठे. आता कोणी काय करताय त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही आहे, तरी पण होते तिथपर्यंत प्रयत्न करा की तुमच्या आजूबाजूचे जे तुमचे मित्र आहेत त्यांच्यापेक्षा तुम्ही वरती राहिले पाहिजे, याचा तुम्ही पूर्णपणे प्रयत्न करा. ठीक आहे. तर मग जर तुम्हाला यामध्ये काही अडचणी असतील किंवा तुम्हाला पूर्ण बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत जर इलेक्ट्रिकल शिकायचं असेल, कारण तुम्ही ITIमध्ये काय शिकले आणि काय शिकता ते मला चांगल्या पद्धतीने माहीत आहे. जर तुम्हाला पूर्णपणे जर कव्हर करायचं असेल पूर्ण बेसिक टू ॲडव्हान्स, तर मी एक कोर्स लॉन्च केलेला आहे मिशन महापारेषण म्हणून, जो की मराठीमध्ये आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला जास्त माहितीसाठी पहिले इंट्रोडक्शन व्हिडिओ बघा, ॲप डाउनलोड करा, त्याच्यामध्ये इंट्रोडक्शनमध्ये जाऊन बघा, मग बाकीचा विचार करा की काय त्याच्याने तुमची पूर्ण पूर्तता होत आहे का, तुम्हाला जे पाहिजे ते बघून घ्या, नंतरच जॉईन करा. ठीक आहे. तर आपला जो पहिला प्रश्न आहे आजचा 35 नंबरचा. तर याच्यामध्ये तुम्हाला हे विचारला आहे की हा सिम्बॉल काय रिप्रेझेंट करतात. तर मी याच्या पहिले तुम्हाला सांगितलं की या पेपरमध्ये तर 2017चा जर पेपर बघितला तर याची डिफिकल्टी लेवल आहे ना खूप जास्त होती, म्हणजे डबल होती जवळपास. 16च्या पेपरपेक्षा 17चा पेपर डबल हार्ड होता असं आपण म्हणू शकतो. तुम्ही पण हे बघितलं आहे. तर गेटचा प्रश्न 16मध्ये पण आला होता, 17मध्ये, आणि तो प्रत्येक कोणताही पेपर असो एक तरी प्रश्न गेटवरती कंपल्सरी आहे. म्हणून त्या गेटचे सिम्बॉल, त्याचा ट्रूथ टेबल आणि त्याचे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन, त्याचे ते डायग्राम आणि त्याचे ते नावं, हे सर्व तुम्हाला बरोबर माहीत पाहिजे. आणि एका टेबलमध्ये ते संपून जाते, एकदम सोप्या पद्धतीमध्ये संपून जाते. पण कसं केल्याशिवाय होत नाही हे तुम्ही लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर आता सिम्बॉल विचारला तर तुम्हाला माहित आहे की हा मी 2 गेट सांगितले होते. कोणते 3 गेट सांगितले, 3 पैकी 2 तर नाही आहे. नाही तुमचा अँड गेट आहे, नाही तुमचा नॉट गेट आहे. हा कोणता आहे, ऑर गेट आहे 100%. कारण की ऑरचा सिम्बॉल मी तुम्हाला अशा पद्धतीने सांगितलं होतं, म्हणजे जसं फुलाचं नाही म्हणता येईल, एक जसं पान राहते छान पानाची डिझाईन त्याच्यासारखं आहे. ठीक आहे. तर याला 2 इनपुट आहे, पण याच्यामध्ये आहे ना एक ॲडिशनल एक रेज दिलेली आहे. जेव्हा ही रेज दिलेली राहते तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, एक्स म्हणतो. काय म्हणतो, एक्स. तर आता हा गेट एक्स जर ऑर असणार तर हा ऑर आणि एक्स जर मिळाला तर याला काय म्हणतो आपण, एक्स ऑर म्हणतो. एक्स ऑरवाला ऑप्शन कुठे आहे, 2 वरती आहे. हा एन कधी लागणार, जर इथे नॉट दिला असता तर आपला काय झाला असता, एक्स नॉर झाला असता. पण आता हे सध्या हे नाही आहे. आपलं दुसरं उत्तर काय बरोबर, म्हणजे जे दिलेलं आहे ते दुसरं म्हणजे एक्स नॉरचा हा काय सिम्बल आहे. त्याच्यानंतर
इन्सुलेशन रेजिस्टन्स इज ब्लँक आहे लेंथ ऑफ द केबल. आता बघा रेजिस्टन्स शब्द दिसला की तुमच्या फटकन डोक्यामध्ये येऊन जाईल की रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय आर इक्वल्स टू रो एल बाय ए असा तो फॉर्म्युला आहे. आणि जर इथं जर बघितलं बघा डायरेक्टली प्रपोर्शनल इन्व्हर्सली तर तुमचं डोकं डायरेक्ट लागते. रेजिस्टन्स इज प्रपोर्शनल टू लेंथ असं आपण शिकत आलो बेसिक. पण हे लक्षात ठेवा की इथे काय म्हटलं इन्सुलेशनचं रेजिस्टन्स म्हटलं. इन्सुलेशन म्हणजे काय की जो आपला कंडक्टर राहते कंडक्टरच्या वरती काय राहते आपलं इन्सुलेशन लागलेलं राहते या प्रकारे. तर या इन्सुलेशनचं रेजिस्टन्स जनरल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला वेगळा आहे. मग इथं कन्फ्युजन होते असंच. म्हणून कसं आहे की या सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर करणं खूप महत्त्वाचं आहे की जनरल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला हा मी सांगितला तो आर इक्वल्स टू रो एल बाय ए असा त्याचा फॉर्म्युला आहे. पण जर तुम्हाला एखाद्या कंडक्टरच्या वरचं जे इन्सुलेशन आहे त्याचं जर रेजिस्टन्स काढायचं असेल तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे रो अपॉन 2πl आणि नॅचरल लॉगॅरिथम R2/R1 म्हणजेच एक्सटर्नल रेजिस्टन्स जे बाहेरचा इन्सुलेशनचं ते रेजिस्टन्स नाही रेडियस आणि जे कंडक्टर आहे त्याचा रेडियस म्हणजेच त्याला काय म्हणतो रेडियस म्हणजे काय आपली त्रिज्या म्हणजे असा राहते ना गोल. आतमध्ये राहतो आपला कंडक्टर तर हा काय झाला आपला R1 आणि बाहेर आहे इन्सुलेशन तर हा काय झाला आपला R2. ठीक आहे. तर हे R1 आणि R2 आहे. तर इथं फॉर्म्युल्यामध्ये स्मॉल लिहिला आहे मी कॅपिटल लिहिलं काही हरकत नाही. तर हा तो फॉर्म्युला आहे. तर याच्यामध्ये जर बघितलं तर इन्सुलेशन रेजिस्टन्स जे आहे ते इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू लेंथ राहते. कसं राहते इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू लेंथ राहते. म्हणून याच्यामध्ये इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू म्हणजे च्या व्यस्त प्रमाणात आहे. कोणाच्या व्यस्त प्रमाणात आहे लांबीच्या. कोणाच्या लांबीच्या. तर याचं तिसरं उत्तर बरोबर आहे. आणि जनरली जर असं जर कॉमन जर विचार केला असता तर 100% डायरेक्टली प्रपोर्शनल टू द लेंथ करून टाकत होते म्हणजे मॅक्झिमम मुलांनी या पेपर होता तेव्हा केलंच असणार जर त्यांचा अर्धवट अभ्यास आहे. तर कसं आहे बघा अभ्यासाचे पण प्रकार आहे. अभ्यास नाही हा वेगळा विषय आहे. अभ्यास आहे तो कसा आहे एक बेसिकचा अभ्यास असतो एक थोडासा पार्शल अभ्यास असतो आणि एक तुमचा फुल स्टडी असतो डिटेल. तर डिटेल केल्याशिवाय याच्यावरती मार्ग नाही हे लक्षात ठेवा. तर याचं तिसरं उत्तर काय तुमचं बरोबर राहील. त्याच्यानंतर आता बघा इथे आहे ना न्यूमेरिकल आहे. तर मी आता इथे वेळ वाया नाही घालवणार पण तुम्हाला शॉर्टकटमध्ये मी पटकन सांगून देतो. बघा लॉंग शंट एक कंपाऊंड जनरेटर. आता तुम्हाला माहिती मी डायग्राम काढून देतो. लॉंग शंट म्हणजे काय की शंट कंपाऊंड जनरेटर तुम्हाला माहिती आहे एक काय राहते सिरीज फील्ड राहते आणि एक काय राहते शंट फील्ड. जर या दोघांच्या अक्रॉसमध्ये जर तुमची शंट फील्ड लागली असेल तर याला काय म्हणतो आपण लॉंग शंट म्हणतो. काय म्हणतो लॉंग. आणि हेच लॉंग शंट असं नसताना समजा इथूनच ही वाइंडिंग फक्त आर्मेचरच्या अक्रॉसमध्ये असतं तर याला काय म्हटलं असतं आपण शॉर्ट शंट म्हटलं असतं. काय म्हटलं असतं शॉर्ट शंट. आता इथे जे काय क्वेश्चनमध्ये गिवन आहे आता बरंचसं न्यूमेरिकल आहे. आता एवढं सर्व सॉल्व्ह करून आता सध्या आपण आपला वेळ वाया नाही घालवू आपला म्हणजे माझा तुमचा दोघांचा पण कारण की आपण याला पुन्हा शिकणारच आहे. तिथं व्हॅल्यू वगैरे दिल्या एकदम सोपं न्यूमेरिकल आहे. सोपं न्यूमेरिकल म्हणजे इथं फक्त काय विचारलं आहे की नेमका EMF किती जनरेट होता या जनरेटरमध्ये म्हणजे इथे जो जनरेट होता EMF या EG किती होणार आहे हे इथं विचारलं आहे. बस काय नाही फॉर्म्युला आहे एकदम सोपा फॉर्म्युला आहे. सोपे सर्व कॅल्क्युलेशन्स आहे. आता कॅल्क्युलेशन सोपे नाही राहत कॅल्क्युलेशन करावं लागते तेव्हा सोपे होते ते. तर पूर्ण गिवन डाटा इथे व्होल्टेज दिलेला आहे सर्व दिलेलं आहे. फक्त तुम्हाला आर्मेचर करंट काढायचं राहील. हा सेम प्रश्न आपण जेव्हा शिकू आपण हा DC जनरेटर चॅप्टर तेव्हा आपण या न्यूमेरिकलला कव्हर करून घेऊ. तर त्यांनी उत्तर जवळपास शायद 414च्या जवळपास दिलेलं आहे. जे काही दिलं असेल त्याला आपण नंतर कव्हर करू. ठीक आहे. त्याच्यानंतर सॉफ्ट सोल्डरिंग इज डन ॲट द टेम्परेचर. आता बघा टेम्परेचरच्या रेंज राहते. टेम्परेचरच्या काय राहते रेंज राहते. आता बघा सॉफ्ट सोल्डरिंग पण राहते म्हणजे सोल्डरिंगच्या रेंज राहते. सोल्डरिंग म्हणजे काय की एखादा धातू त्याला गरम करून काय करणं वितळून त्याला दुसऱ्या मेटलवरती जॉईन करायसाठी आपण करतो त्याला आपण सोल्डरिंग म्हणतो. ठीक आहे. तर सॉफ्ट सोल्डरिंग राहते हार्ड राहते ब्रेझिंग राहते असे वेगवेगळे सोल्डरिंगचे प्रकार आहे. पण सॉफ्ट विचारला आहे की कोणत्या टेम्परेचरवरती करते तर लक्षात ठेवा त्याची व्हॅल्यू 90 ते जवळपास 450च्या दरम्यान व्हॅल्यू करते. आता कधी 450च्या कधी 500 पण होऊन जाते. तर हे पुस्तकावरती डिपेंड करते मी तुम्हाला पहिले पण सांगितलं आहे. ठीक आहे. तर जवळपास 90 ते 450 जर पकडलं तर 450 वाला बिलो 450 म्हणजे 450 पेक्षा कमी टेम्परेचरवरची काम करतो कोणता सॉफ्ट. आणि हार्ड काय करतो 450 पेक्षा वरच्या याच्यावरती तो काम करतो. म्हणजे त्याचं तिसरं उत्तर काय राहील या प्रश्नाचं सॉफ्ट सोल्डरिंगसाठी टेम्परेचरची रेंज 450 डिग्री सेंटीग्रेडच्या खाली राहील. ठीक आहे. म्हणून तिसरं उत्तर काय याचं बरोबर राहील. त्याच्यानंतर द क्वांटिटी विच व्हॅरी सायनोसायडली. आता सायनोसायडलीचा अर्थ काय विथ रिस्पेक्ट टू टाईम म्हणजे वेळेसोबत काय होत आहे त्याची व्हॅल्यू बदलत आहे. वेळेसोबत काय होत आहे व्हॅल्यू बदलत आहे. तुम्हाला माहित आहे की कोणती अशी क्वांटिटी आहे की ज्याची वेळेसोबत व्हॅल्यू बदलते तर आपण त्याला जनरली काय म्हणतो वेक्टर क्वांटिटी म्हणतो. काय म्हणतो वेक्टर क्वांटिटी म्हणतो. म्हणजे काय की जसा टाईम हा सामोर चालला तसा काय होता जसा आपला AC वेव्हफॉर्म आहे काय AC वेव्हफॉर्म मग त्याची आपण वेक्टर डायग्राम काढतो. म्हणजे हा व्होल्टेज आहे आणि हा त्याचा करंट आहे. मग करंट त्याचा लीड करताय कधी करंट त्याचा काय करतो लॅग करतो. तर ही जे डायग्राम आहे ना या डायग्रामला
आपण काय म्हणतो वेक्टर डायग्राम म्हणतो. कोणती म्हणतो वेक्टर. तर हे काय करते टाइम जसा जसा बदलत जाईल तशी तशी ते आपली व्हॅल्यू पण काय होत जाते बदलत जाते. सायनोसायडल किंवा त्याला जे बदलत जाते त्याच्यामध्ये बदल होत जातो. तर कालांतराने सायनोसायडलमध्ये ज्यामुळे फरक होत जातो ते प्रमाण म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो वेक्टर क्वांटिटीज म्हणतो. काय म्हणतो वेक्टर क्वांटिटी. तर लक्षात ठेवा वेक्टर वर्ड. फेजर वेगळा आहे. फेजरमध्ये वेगळ्या पद्धतीचं करतो आपण. टेन्सर तर सोडून द्या, स्केलर वेगळा आहे. ठीक आहे. तर याचं पहिलं उत्तर काय बरोबर आहे. त्याच्यानंतर मेल्टिंग पॉईंट ऑफ कॅडमियम. आता कॅडमियम तुम्ही हा वर्ड जर तुम्ही अभ्यास करत असाल तर कॅडमियम तुम्ही काय केला आहे कॅडमियमचा वर्ड तुम्ही ऑलरेडी वापरलेला आहे. कधी जर तुम्ही जनरेटिंग प्लांट शिकले असणार कोणता न्यूक्लिअर पॉवर प्लांट तर त्याच्यामध्ये कॅडमियम एक मटेरियल वापरतो आपण. आता तुमच्यासाठी मी प्रश्न सोडून पण देतो की नेमका कॅडमियम कशासाठी वापरला जातो किंवा काय वापरतो. हे जनरेशन शिकू तेव्हा मी सांगणारच, पण तात्पुरतं तुमच्यासाठी मी एक क्वेश्चन सोडून जातो. ठीक आहे. तर याचं लक्षात ठेवा की जवळपास 321 डिग्री सेंटीग्रेड हे काय मेल्टिंग पॉईंट. आता याचं ॲक्च्युअली एक चार्टच आहे की कोणत्या मेटलचा किती मेल्टिंग पॉईंट आहे. आता जे जे कामाचे मेटल आहे ना ते सर्व त्या चार्टमध्ये टाकलेलं. म्हणजे यापूर्वी बघा मेटल तर भरपूर आहे आपल्या अर्थमध्ये, भरपूर सारे मेटल आहे, प्रत्येकाचा मेल्टिंग पॉईंट आहे. तर एवढे सारे पाठ करायची गरज नाही ना. माझं काय म्हणणं आहे जे आत्तापर्यंत पेपरमध्ये आले आहे आणि जे कॉमनचे यूज होते त्या टेबलमध्ये टाकून ठेवायचे म्हणजे टाकून ठेवलेले आहे आणि ते बरोबर तुम्ही तेवढेच पाठ करायचे. जास्तचा डोक्यावरती पण लोड घेण्यात काही अर्थ नाही आहे. ठीक आहे. तर मग याचं दुसरं वालं उत्तर काय बिलकुल बरोबर आहे. त्याच्यानंतर द मॅक्झिमम इफिशियन्सी ऑफ ए क्लास ए ॲम्प्लिफायर. ठीक आहे. पॉवर ॲम्प्लिफायर. आता पॉवर ॲम्प्लिफायर कसा राहते क्लास ए पण राहतो का इथे लिहून टाकतो. ठीक आहे. क्लास ए राहतो, क्लास बी राहतो आणि क्लास सी राहतो आणि पुन्हा क्लास ए बी पण राहतो. तर प्रत्येकाचं काय वेगळं वेगळं एक महत्त्व आहे. जर तुम्हाला ए क्लासचं इथं विचारला इफिशियन्सी काय विचारला इफिशियन्सी म्हणजे त्याची कार्यक्षमता विचारली आहे. प्रत्येकाची कार्यक्षमता वेगळी. एची कार्यक्षमता जवळपास 50 राहते, बीची जवळपास 78 राहते, सीची जवळपास 100 राहते म्हणजे 100% राहते. हे सर्व मी पर्सेंटमध्ये सांगितलं आहे तुम्हाला. म्हणजे पर्सेंटमध्येच विचारला आहे. तर तुम्हाला कोणाचं विचारलं आहे क्लास एचं विचारलं आहे. तर एसाठी जर बघितलं तर किती आहे 50 आहे. किती आहे 50 म्हणजे याचं दुसरं उत्तर बरोबर पाहिजे. कधी कधी पुन्हा याच्यामध्ये ए बी सुटला. तर ए बी मग काय ए बी म्हणजे या दोघांचं मिळून म्हणजे काय राहू शकते याचं 50 पासून 78% जवळपास याची काय राहील कार्यक्षमता राहील कोणाची ए बीची. ठीक आहे. असं तो चार्ट आहे. याच्यामध्ये भरपूर सारा आहे. पुन्हा पॉवर कन्झम्पशन आहे त्याचं सर बऱ्याचशा गोष्टी आहे. पण आपण सध्या पॉवर इफिशियन्सी आपण बघत आहोत तर याची 50% राहील म्हणजे जवळपास ही व्हॅरी करते 28 की 23 पासून 50%. तर याचं दुसरं उत्तर काय बरोबर आहे. त्याच्यानंतर द गेज ऑफ सुपर इनॅमल वायर इज मेजर बाय. आता गेज म्हणजे काय की जनरली वाइंडिंग करताना आपल्याला गेजचं काम पडते. आता आजकाल कंडक्टर तर काय तोंडानेच मागायचं काम आहे मध्ये, पण त्याची काय राहते एक थिकनेस राहते. थिकनेस म्हणजे एक डायमीटर राहते. थिकनेस नाही म्हणता येईल. त्या कंडक्टरची काय राहते एक डायमीटर राहते. ही डायमीटर म्हणजे ते म्हणजे किती मोठा आहे तो, किती मोठा आहे तो त्याचा डायमीटर व्यास किती आहे ते म्हणजे त्याचं काय झालं आपण त्याला गेज म्हणतो. काय म्हणतो गेज. तर गेज मोजण्याकरिता प्रत्येकाची वाइंडिंग करताना कसं आहे गेजनुसार म्हणजे आपण मशीननुसार त्याचा काय वापरतो गेज वापरतो. तुम्हाला हे माहीत पाहिजे की कोणत्या गेजचं कॅल्क्युलेशन त्याचं रेजिस्टन्स किती राहते, त्याचं डिस्टन्स किती राहते आणि त्याच्यानुसार आपण मग वाइंडिंगसाठी वगैरे वापरतो. ते मेजर करण्यासाठी आपण एक गेज वापरतो किंवा एक इन्स्ट्रुमेंट वापरतो. ठीक आहे. एक टूल आहे तो त्याला काय म्हणतो आपण वायर गेज म्हणतो. काय म्हणतो वायर गेज. म्हणजे याच्यामधनं जे होल आहे त्या होलमधनं असं टाकतो. होल म्हणजे हा होल नाही, हा होल काही कामाच नाही. याच्यामधनं जे आतमध्ये टाकतो ही तर गॅप राहते अशी मधामधात. तुम्ही प्रॅक्टिकल केलं असणार तर तुम्हाला छान पद्धतीने माहीत पण आहे. ठीक आहे. तर हे याचे एक म्हणजे इथं तेच विचारलं होतं की सुपर इनॅमल वायरचे जर तुम्हाला गेज मोजायचे असेल तर तुम्ही काय वापराल. तर सोपं आहे. त्याच्यासाठी काय वापरू वायर गेज. स्टील रूलनी तर काही मोजायचं नाही, लंबा किती नाही मोजायचा आहे. ट्राय स्क्वेअरनी त्याचा काही अँगल नाही घ्यायचा आहे. स्क्रू गेजचा काही विषय नाही, स्क्रूचा गेज नाही मोजायचा. जसं स्क्रूची पिच मोजतो ना आपण त्याच्यासारखं त्याचा गेज पण राहते. पण वायर गेज त्यासाठी वापरतो. म्हणजे याचं पहिलं उत्तर काय बरोबर आहे. त्याच्यानंतर डेसिमल इक्विव्हॅलंट ऑफ. ठीक आहे. आता तुम्हाला डेसिमल काढायचं. डेसिमल म्हणजे काय डेसिमल म्हणजे 10 म्हणजे 0 पासून 9 पर्यंतचे आकडे. आता इथं कसं होते बघा तुम्हाला मी सांगितलं नंबर सिस्टम याच्या 16च्या पेपरमध्ये शायद आला होता. म्हणजे काय बायनरी आहे, डेसिमल आहे, हेक्साडेसिमल आहे, ऑक्टल आहे, असे 4 आहेत. तर याच्यात काय होते कोणाचंही कन्व्हर्शन कोणासाठी करा. म्हणजे कोणाचं जसं बायनरीचं तुम्हाला इथं काय विचारलं आहे की हे तुम्हाला माहिती आहे 2 दिलं आहे. 2 म्हणजे काय बाय आहे. 2 म्हणजे काय बाय आहे. तर बाय म्हणजे बायनरीमध्ये आहे त्याला तुम्हाला काय करायचं डेसिमलमध्ये करायचं आहे. कधी डेसिमलला बायनरीमध्ये करायचं राहील, कधी त्या बायनरीला हेक्साडेसिमलमध्ये. असं
त्याचं कन्व्हर्शन करायचं राहते. कोणताही प्रश्न विचारते कशातनं कशामध्ये पण, तर तुम्हाला तेही माहीत पाहिजे. आता सध्या या प्रश्नापुरता आपण मर्यादित राहू की आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे बेस 2 पासनं त्याला कन्वर्ट करायचं आहे बेस 10 मध्ये. कशामध्ये कन्वर्ट करायचं, बेस 10, कारण की आपल्याला काय करायचं आहे, डेसिमल करायचं, म्हणजे 0 to 9 आकडे वापरायचे. एकदम सोपी पद्धत आहे. तर याच्यासाठी ॲक्च्युली ट्रिक नाही म्हणता येईल, याची एक पद्धतच आहे स्टँडर्ड 8 4 2 1 असं लिहायचं राहते. मग इथं काय करायचं राहते, तो नंबर लिहायचा. नंबर लिहिला बघा, 0 म्हणजे ओके म्हणजे आहे, म्हणजे राईट समजायचा, आणि सॉरी 0 म्हणजे क्रॉस समजायचा, आणि 1 म्हणजे काय, राईट समजायचा. म्हणजे 0 म्हणजे नाही आणि 1 म्हणजे हो, असं होते. तर आता बघा, या नंबरला जर इथे ठेवलं तुम्ही, नंबरला मी इथे ठेवतो बघा, 1 1 1 0, ठीक आहे, असं ठेवलं आहे. तर बघा, हा 0 म्हणजे काय, नाही. 1 म्हणजे काय, हो. हाय हो आहे, हाय हो आहे, म्हणजे हे तिघंजण हो आहे. तर या तिघांची ॲडिशन करायची, किती होते, 8 + 4 + 2 होते. तर मग किती झालं, 8 आणि 4 12, 12 आणि 2 किती झाले, 14. म्हणजे याचं उत्तर काय येते, 14 येते. म्हणजे याचं चौथं उत्तर म्हणजे 14 4 बिलकुल काय राहील, बरोबर राहील. ही अशी पद्धत आहे, प्रत्येकाची वेगळी वेगळी आहे. एकदम सोपी राहते, पण कसं आहे, सोपी जरी असली तरी आपल्याला माहीत असणं महत्त्वाचं आहे ना, ठीक आहे. त्याच्यानंतर द डिपोलरायझर इन अ ड्राय सेल इज. आता ड्राय सेलमध्ये डिपोलरायझर वापरला जातो. तर तुम्हाला नेमकं डिपोलरायझर काय होते हे तुम्हाला माहीत पाहिजे, की जसं तुम्ही ड्राय सेल बघितलं असेल तर त्याच्यामध्ये आहे ना एक असं पोतं बांधून ठेवल्यासारखं होते, म्हणजे हे पार्टिशन केलेलं राहते, आणि त्या पार्टिशनचं काम हे राहते की जे बबल्स तयार होत आहे हायड्रोजन गॅसचे, त्याला रिमूव्ह करणं किंवा त्याला ॲब्झॉर्ब करणं, किंवा ज्या गॅसेस तयार होतात त्या गॅसेस बाहेर काढण्याकरता एक मटेरियल वापरलं जाते. तिथं तेच विचारलं आहे की नेमकं डिपोलरायझर इन ड्राय सेल कशाचं बनलं राहते, म्हणजे कोणता मटेरियल वापरला जाते. तर लक्षात ठेवा, काय मॅग्नीज डायऑक्साईड, काय म्हणतो त्याला, मॅग्नीज डायऑक्साईड. ते हायड्रोकार्बन पण नाही आहे, सॉलिड फॉस्फेट पण नाही आहे, अमोनियम क्लोराईड पण नाही आहे, काय मॅग्नीज डायऑक्साईड हे त्याचं नाव आहे. तर लक्षात ठेवा. हे पुन्हा कधी कधी असं विचारते काय काम आहे त्याचं, नेमकं काम हे आहे की एक तर गॅसेस रिमूव्ह करणं, तो ऑप्शन नाही दिसला, तर हायड्रोजन गॅसचे जे बबल्स वगैरे तयार होते त्याच्या आतमध्ये त्याला ऑब्झर्व करून घेऊन त्याला रिमूव्ह करणं, ते त्याचं काम आहे. बरेचसे ॲप्लिकेशन राहते, कारण एक गोष्ट म्हणजे काही एकच नाही राहत, त्याच्या मागे भरपूर मोठं त्याचं रामायण राहते, ठीक आहे. तर याचं पहिलं उत्तर काय, बिलकुल बरोबर आहे. त्याच्यानंतर विचारला आहे की हा सिम्बॉल कशाचा आहे. तर तुम्हाला माहिती आहे, याच्यापूर्वी पण सांगितलं, याच्यापूर्वी आता बघा हे सर्व आपलं आहे ना, खूप पहिले आपण शिकलो ना, बरेचसं म्हणजे एक पेपर पूर्ण कव्हर केला ना, म्हणून बरेचसे कॉन्सेप्ट आपले क्लिअर आहे, म्हणून आता जास्त एक्सप्लेन करायची मला गरज नाही पडत आहे. आता बघा, हे सांगितलं मी डायोड आहे. डायोड असा जर ॲरो काढला असला तर समजा जे व्हेरिएबल आहे, काय व्हेरिएबल आहे, म्हणजे त्याला व्हॅरेक्टर म्हणू किंवा व्हेरिएबल म्हणू. व्हेरिएबल म्हणजे ज्याची व्हॅल्यू काय करू शकतो आपण, बदलवू शकतो. व्हॅल्यू काय करू शकतो, बदलवू. जसं मी सुरुवातीला सांगितलं, म्हणजे 16चा पहिलाच पेपर होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं. रेजिस्टन्स आहे, याला असं केलं म्हणजे व्हेरिएबल रेजिस्टन्स. जर कॅपॅसिटर आहे, पुन्हा याला असा ॲरो दाखवला म्हणजे व्हेरिएबल कॅपॅसिटर. समजा इंडक्टर आहे असं दाखवलं म्हणजे काय, व्हेरिएबल इंडक्टर, असं त्या व्हेरिएबल होऊन जाते जर ॲरो काढला. तर इथे तुम्ही बघितलं तशा पद्धतीचा ॲरो आहे, म्हणून याचं काय, हे तर डायोडचा सिम्बॉल आहे, तुम्हाला पक्क माहीत आहे. हे LED नाही आहे, LED पण डायोड आहे, पण त्याच्यामध्ये काय होतं, LED मध्ये असा बाहेर लाईट प्रकाश बाहेर चालला की बाहेर ॲरो दाखवते. तर LED पण नाही, सोलर सेल नाही आहे. झेनर डायोडमध्ये तुम्हाला माहिती आहे अशा झेड राहते, इथे करायचं असं झेड राहते. तर हा व्हेरेक्टर डायोड आहे, कारण की याच्यामध्ये काय होते, त्याची व्हॅल्यू काय करू शकतो आपण, बदलवू शकतो. त्याच्यानंतर या फिगर विचारली आहे की खाली दिलेलं चित्र कशा, म्हणजे या चित्रामध्ये नेमकं काय म्हणायचं आहे हे त्यांनी विचारलं आहे. तर आता हे जे चित्र आहे ना, ह्या चित्राचं आणि या ऑप्शनचं जवळजवळ जर बघितलं तर काहीच संबंध नाही आहे, कारण की याच्यामध्ये बघितलं एक मुव्हिंग कॉन्टॅक्ट देऊन आहे, एक फिक्स कॉन्टॅक्ट देऊन आहे, आणि इथं म्हटलं आहे हे आर्क कंट्रोल चेंबर आहे. इथं काय आर्क कंट्रोल चेंबर आहे, म्हणजे याचा अर्थ की हे काय होणार, मुव्हिंग कॉन्टॅक्ट म्हणजे कॉन्टॅक्ट बाहेर दूर जाणार आहे. काय जाणार आहे, दूर जाणार. ते एक तर सर्किट ब्रेकर राहू शकते किंवा सर्किट ब्रेकरच म्हणून, म्हणजे कॉन्टॅक्टर म्हणू आपण त्याला, सर्किट ब्रेकर सोबत कॉन्टॅक्टर म्हणू. तर याच्यात ऑप्शनमध्ये ना सर्किट ब्रेकर शब्द वापरला आहे ना कॉन्टॅक्टर वापरला आहे, पण उत्तर देताना त्यांनी अर्थिंग दिलेलं आहे. तर आता हे अर्थिंगची तर डायग्राम म्हणजे मी तरी माझ्या आयुष्यामध्ये नाही बघितली, म्हणजे कुठंच नाही बघितली आहे. तर आता त्यांचं म्हणणं आहे, तर त्यांचं म्हणणं करूच शकते, पण माझ्या मताने काय अर्थिंग म्हणजे एकही ऑप्शन याच्यातला त्याच्याची मॅच नाही होत असं मला वाटते, ठीक आहे. तर काही हरकत नाही, जे असेल ते. आता कसं मी यापूर्वी पण सांगितलं, पेपरातला एक ना एक प्रश्न चुकीचा असणं हे पेपर काढणाऱ्याचा काय एक धर्म आहे, पेपर काढणाऱ्याचा काय धर्म आहे तो धर्म आपले पाळतात तेच, ठीक आहे. चला नेक्स्ट प्रश्न. फिगर काय दाखवते हे विचारलं आहे. खालील चित्र काय दर्शित करते असं विचारलं आहे. तर ही जे स्विच बघितली ना तुम्ही, या स्विचला असे 4 टर्मिनल. आता हे इंटरमिडिएट स्विच म्हणते याला, ठीक आहे. काय म्हणते इंटरमिडिएट, म्हणजे आपण त्याला काय करतो, जसं 2 वे स्विच कशी राहते, 2 वे स्विच 2 वे राहते, मग 3 वे राहील, मग 4 वे राहील, असे त्याचे इंटरमिडिएटचे पण काय राहते, टाईप राहते. तर ह्या ज्या स्विचचा सिम्बॉल आहे तो सिम्बॉल कशाचा आहे बघा, टम्बलर टाईप नाही आहे, फ्लॅश नाही आहे, फ्लॅश तर नाहीच आहे, इंटरमिडिएट स्विच आहे, म्हणजे हे फ्लॅश नाही, ठीक आहे. इंटरमिडिएट प्रकारचा 2
मार्गीय स्विच आहे त्याला इंटरमिडिएट स्विच असं म्हटलं जाते. 2 मार्ग हे चुकीचं इथं ऑप्शन आलं, हे ट्रान्सलेट चुकीचं झालं आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. तर हे जे आहे ना हे इंटरमिडिएट स्विच आहे असं लक्षात ठेवा. ठीक आहे, तर मग हे तिसरं उत्तर काय याचं बरोबर आहे. त्या पीडीएफमध्ये बरोबर आहे, आता घेताना माझ्या याच्यामध्ये चुकलं असणार. ठीक आहे, तर याचं तिसरं उत्तर काय आहे बरोबर आहे. त्याच्यानंतर ट्रूथ टेबल कशाचा आहे हे विचारलं. आता ट्रूथ टेबल मी सांगितलं गेटवरती एक तर तुम्हाला सिम्बॉल विचारणार किंवा त्याचं बुलियन ऑपरेशन विचारणार. बुलियन आता इथं दिलं नाही, जेव्हा दिसणार तेव्हा सांगेल मी, काम पडणार तेव्हा. त्याचं बुलियन ऑपरेशन, त्याचा सिम्बॉल झाला, बुलियन ऑपरेशन झालं, त्याचा ट्रूथ टेबल झाला आणि त्याचा सिम्बॉल देऊन त्याचे नावं. हे याच्यापैकी आहे ना कंपल्सरी जवळजवळ प्रत्येक पेपरमध्ये आहे ना एखादा प्रश्न असतोच. तर इथे पण प्रश्न आहे ना, याच्यापूर्वी तर शायद 2 प्रश्न झाले या पेपरमध्ये, बरेचसे प्रश्न आलेला इलेक्ट्रॉनिक्सवरती या 2017 तर विचारलाय बघा. हे काय राहते तुम्हाला माहिती आहे, ट्रूथ टेबल कशाचा आहे विचारलाय. हे ए आणि बी काय इनपुट आहे. तर तुम्हाला कोणताही गेट असलं तर गेटला काय राहते 2 टर्मिनल राहते आणि आउटपुट काय राहते तुमचा 1 राहते. आता इथं गेट अँड पण राहू शकतो, ऑर पण राहू शकतो, फक्त नॉट नाही राहू शकत कारण नॉटला 2 इनपुट नाही राहत, नॉटला एकच इनपुट राहते. तर एवढं नक्की झालं की इथं पाहून तुम्हाला समजलं की नॉट गेट बिलकुलच नाही आहे. ठीक आहे, तर आता बघा याच्यामध्ये काय झालं, जर दोन्ही इनपुट ऑफ असले 0-0 म्हणजे ऑफ, तर तुम्हाला बाहेर पण ऑफ मिळते आणि दोन्ही जर सारखी असले तरी बाहेर ऑफ मिळते. तर हे असं कुठं होते, तर हे फक्त कशामध्ये होते ऑर मध्ये होते. कशामध्ये होते ऑर. तर आता हा कोणता आहे एक्स ऑर आहे. कोणता आहे एक्स ऑर आहे. तर याचं तिसरं उत्तर काय राहील याचं बिलकुल बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे 48चा तिसरं उत्तर काय बिलकुल बरोबर आहे. त्याच्यानंतर द युनिट ऑफ इंडक्टन्स इज हेनरी बट युनिट ऑफ इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इज. आता याच्यामध्ये काय केलं आहे की तुम्हाला इंडक्टन्स पण माहीत आहे आणि कॅपॅसिटन्स पण माहीत आहे. आता हे इंडक्टन्स वेगळं, कॅपॅसिटन्स काय वेगळं आणि या दोघांचा काय राहतो एक रिॲक्टन्स राहतो जो एसी सर्किटमध्ये दिसतो. कशामध्ये दिसतो एसी सर्किटमध्ये. तर एसी डीसी मध्ये इंडक्टन्स म्हणजे रिॲक्टन्स नाही राहत, तो एसी मध्ये आला की रिॲक्टन्स येते. तर याच्यावरती आपण डिटेल बघू. तर जर सी लागला तर त्याला कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स म्हणतो आणि जर यल लागला तर त्याला काय म्हणतो आपण इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणतो. ठीक आहे, तर इथं विचारला आहे की जे इंडक्टन्स आहे त्याचं युनिट हेनरी आहे. तुम्हाला माहिती आहे याचं युनिट काय हेनरी आहे, पण रिॲक्टन्सचं युनिट काय, तर रिॲक्टन्सचं युनिट आता बघा कॅपॅसिटिव्ह असो किंवा इंडक्टिव्ह असो दोघांसाठी पण त्याचं युनिट काय राहते ओहम राहते. दोघांसाठी पण युनिट काय राहतो ओहम राहतो. हे लक्षात ठेवा. म्हणजे कॉम्प्लिकेटेड ना एकदम सोपा प्रश्न आहे पण कन्फ्युजन करणार आहे. कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स असो किंवा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असो याचं युनिट काय राहील ओहम राहील आणि ओहमच राहील. याच्यामध्ये काही बदल पडणार नाही. म्हणजे याचं दुसरं उत्तर काय आहे बरोबर. त्यानंतर हा 50वा प्रश्न आहे जो की आखरी प्रश्न आहे. आता इथं विचारलाय तुम्हाला की रबर वॉल ऑफ आर्टिफिशियल रेस्पिरेटर मस्ट बी ऑपरेटेड. आता तुम्हाला जो रबर वॉल वापरतो आता तुम्हाला माहित आहे की जेव्हा इमर्जन्सी राहते तुम्हाला माहित आहे ते पंपनी म्हणजे रबरच्या पंपनी तुम्हाला काय करतो ऑक्सिजन दिलं जाते जो पेशंट राहते त्याला. तर हे विचारला की रबर वॉल सेफ्टीमधला प्रश्न आहे की रेस्पिरेटरचा कितीदा ऑपरेट केला पाहिजे एका मिनिटाला. जेव्हा ना तुम्ही पिक्चरमध्ये वगैरे बघितलं असेल की असा बॉल असा दाबल्या प्रेशरने त्याला ऑक्सिजन दिलं जाते, हवा दिली जाते. तर तो एका मिनिटाला 15 ते 20 वेळा फक्त तो पंपिंग करायचं असते. तर तोच विचारला तर एकदम बेसिकचा प्रश्न होता. त्याचं पहिलं उत्तर काय बिलकुल बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं तुमचा हा 2017चा पूर्ण पेपरचा आपण ॲनालिसिस केला आणि पूर्ण पेपरचा काय केला आपण सोल्युशन पण काढलं. तर तुम्हाला इथनं हे समजलं आहे की आता मी तुम्हाला सांगितलं होतं की याच्यामध्ये तुम्हाला जे कठीण पार्ट वाटले किंवा जे कठीण नाही म्हणता येईल जे तुम्हाला माहीत नाही आहे त्याची तुम्हाला एक लिस्ट बनवायची आहे. नसेल आठवत तर पुन्हा डबल जाऊन बघा कारण की अभ्यासाचा हा पहिली पायरी आहे. अभ्यासाची काही पहिली पायरी आहे आणि त्याच आपण पायरीनुसार बरोबर स्टेप वाईज सर्व काम चाललेलं आहे आपलं आणि तेच तुम्हाला पण करायचं आहे. ठीक आहे, आणि जर तुम्हाला याच्यामध्ये जर असं वाटत असेल का नाही हे आपल्याच्याने होणार नाही आहे कारण की तुम्ही किती शिकले किती अभ्यास केला ते तुम्हाला माहीत, कारण मला इथनं माहीत नाही आहे. ठीक आहे, मी स्वतःचं सांगू शकतो आणि स्वतःसोबतच दुसऱ्याला बघा दुसऱ्याला दाखवून काही अर्थ नाही हे लक्षात घ्या. तुम्ही स्वतःसोबत इमानदार राहा. स्वतःसोबत इमानदार राहायचा अर्थ काय की तुम्ही स्वतःलाच विचारा मला काय काय येत आहे काय काय नाही येत आहे काय काय येत आहे. आणि बघा कॉम्पिटिशन 17पासून आज जवळपास 5 वर्ष झालेले आहे. 5 वर्ष उलटून गेलेले आहेत. आता विचार करा 5 वर्षात कॉम्पिटिशन. तेव्हा 17मध्ये ऑनलाईनचा काही असा ट्रेंड नव्हता आणि बरेच म्हणजे अभ्यास खूप कमी प्रमाणामध्ये होता. पण आता या सोशल मीडिया पण वाढला आणि इंटरनेट पण वाढला तर त्याच्यामुळे आहे ना एकदम अभ्यासाचा स्तर काय झाला आहे वाढून गेलेला आहे. ठीक आहे, तर म्हणून तुम्ही पूर्ण स्वतःशी बरोबर इमानदाराने स्वतःलाच विचारा की मला पुन्हा किती अभ्यास करावा लागेल, पुन्हा किती मेहनत घ्यायची ते सर्व तुम्हाला बघायचं. आणि जर तुम्हाला वाटत असेल की नाही आपल्याला
सरची मदत लागणार तर मी कोर्स लॉन्च केलेला मी या अगोदर पण सांगितलं आहे, तर तो कोर्स जाऊन इंट्रोडक्शन व्हिडिओ बघून घ्यायचा ॲपमध्ये जाऊन. आणि जर तुमचा जे शिकले जे प्रश्न आले जर तुमचे हे पूर्ण टॉपिक क्लिअर आहे तर काही हरकत नाही, आपण पूर्ण एक सिरीज चालवणार, त्याच्यामध्ये मी पुन्हा बाकीचे पण पार्ट काय करून देईल, कव्हर करून देईल. तर इथे काय करतो, या व्हिडिओला थांबवतो. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीने काय करा, लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि काही तुमच्या मनामध्ये सूचना असेल किंवा काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही काय करू शकता, कमेंट करू शकता. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि याच्यानंतरचा कंटिन्यू आपण जे सेशन चालवणार आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ ते क्लिक करून मिळून जाईल. तोपर्यंत ते ब्रेक घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.